नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण गाझा पट्टीमध्ये जो काही संघर्ष चालू आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर 12माही पिके म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत। अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 या सालासाठी कोणाला जाहीर झालं आहे आणि नोबेल पारितोषिक याविषयीही आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर ज्या काही न्यूज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत त्या MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। म्हणजे जी काही न्यूज आहे त्यावर आयोगाकडून कशा प्रकारे संभाव्य क्वेश्चन विचारला जाऊ शकतो या बेसिसवर या ठिकाणी आपण क्वेश्चन फ्रेम केले आहेत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती गाझा पट्टी संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, गाझा पट्टीला वेढा। तर या ठिकाणी जो इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा जो वाद आहे तो वाद मागच्या कित्येक वर्षापासून आपल्याला पाहायला भेटतो। सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी म्हणजे इस्रायल या देशाचं जागतिक मॅपमध्ये असणारं स्थान। तर या ठिकाणी सर्वप्रथम जी गाझा ट्रिप्स आहे किंवा गाझा पट्टी आहे ज्या ठिकाणी हा पूर्ण संघर्ष चालू आहे तो पॉइंट या ठिकाणी आपल्याला पाहून घ्यायचा आहे। जो काही मेडिटेरियन सी आहे ज्याला की आपण भूमध्य महासागर असे म्हणतो, ते महासागर आणि इस्रायल या दोन स्थानांच्या मध्ये या ठिकाणी गाझा पट्टी असलेली आपल्याला दिसते। त्याचबरोबर इस्रायलच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये या ठिकाणी आपण इजिप्शियन पेनिन्सुला पाहू शकतो। त्याचप्रमाणे साऊथ पूर्वला या ठिकाणी आपण जॉर्डन हा देशी आहे आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलच्या पूर्व सीमेवर या ठिकाणी आपल्याला डेड सी ज्याला की आपण मृत सागर म्हणतो तो महासागर या ठिकाणी आपल्याला दिसतो। महासागर नाहीये, तो एक सागर आहे। या ठिकाणी वेस्ट बँक हा जो एरिया आहे तोही खूप चर्चेमध्ये असतो। यावर UPSCने क्वेश्चन विचारलेला आहे। जेरुसलेम हेही स्थान या ठिकाणी महत्त्वाचे आहे। तेलावी हेही स्थान या ठिकाणी महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर लेक ऑफ टायब्रिज जे की इस्रायलच्या उत्तर टोकावर आहे तेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। लेक ऑफ टायब्रिज आणि जो काही मृत सागर आहे यांना जोडणारी जी जॉर्डन रिव्हर आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इस्रायल या देशासोबत कोणकोणत्या देशाची बॉर्डर आहे या बॉर्डर विषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे। एक आहे इजिप्त, नंबर 2 वर आहे जॉर्डन, त्यानंतर आपण सिरिया या देशाची बॉर्डर पाहू शकताय आणि वरी नॉर्थला या ठिकाणी लेबनान हा देश आहे। म्हणजे एकूण 4 देशाची या ठिकाणी इस्रायलला बॉर्डर आहे आणि जो भूमध्य सागर आहे त्या भूमध्य सागराचा किनारा या ठिकाणी इस्रायल या देशाच्या पश्चिम भागाला आपण पाहू शकतो। तर अशा प्रकारे जो मॅप आहे मॅप बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी मॅप बेस्ड जे काही क्वेश्चन आहे त्याचे उत्तर तुम्हाला आले पाहिजे। चलूया पुढे। पुढची जी न्यूज आहे ती 12माही पिका संदर्भात आहे। या ठिकाणी जो क्वेश्चन आहे क्वेश्चन अगोदर पाहूया। खालीलपैकी कोणत्या पिकांना 12माही पिके म्हणून ओळखले जाते? तर यामध्ये पर्याय आहेत मोसंबी, डाळिंब, कापूस, केळी, सोयाबीन। तर या ठिकाणी खाली आपले पर्याय तुम्ही पाहू शकताय। सर्वप्रथम 12माही पिके, 6माही पिके, खरीपाची पिके, रब्बीची पिके याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जे पीक येण्यासाठी एकूण 12 महिन्यांचा कालावधी लागतो किंवा एका वर्षाचा कालावधी लागतो त्याला आपण 12माही पिके असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल ऊस हे जे पीक आहे ते काढणीसाठी येण्यासाठी एकूण 12 महिने किंवा मिनिमम 12 महिन्याचा कालावधी लागतो, त्याला आपण 12माही पिके असे म्हणतो। त्यानंतर नंबर 2 चा जो पॉइंट आहे 6माही पिके म्हणजे अशी पिके जी की 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ती परिपक्व होतात किंवा 6 महिन्याच्या कालावधीनंतर ती काढणीसाठी येतात, त्या पिकांना आपण 6माही पिके असे म्हणतो। उदाहरणार्थ या ठिकाणी जो कापूस आहे तो कापूस हे एक प्रकारचे 6माही पीक आहे। त्यानंतर 3 महिन्याला येणारी काही पिके असतात ज्यामध्ये कांदा आहे, त्याचबरोबर सोयाबीन आहे। ही जी पिके आहे ते 3 महिन्याला येतात।
यानंतर जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे रब्बीची पिके आणि खरीपाची पिके। तर या ठिकाणी रब्बी आणि खरीपमध्ये जो फरक आहे तो सीझनचा आहे। जेव्हा पावसाळ तोंडाला म्हणजे जूनमध्ये ज्या पिकांची आपण लागवड करतो किंवा जी पिके आपण पावसावर लावतो त्यांना आपण खरीपाची पिके असे म्हणतो आणि जी पिके पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच हिवाळा या सीझनमध्ये लावली जातात त्यांना आपण रब्बीची पिके असे म्हणतो। खरीपाच्या पिकाची जर उदाहरणे पाहितली तर या ठिकाणी कापूस आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, मटकी, तूर अशा प्रकारची जी काही पिके आहेत ती खरीपाची पिके या नावाने ओळखली जातात। रब्बी पिकामध्ये आपणासाठी ज्वारी हे महत्त्वपूर्ण पीक आहे, त्याचबरोबर हरभरा आहे, यांना आपण रब्बीची पिके याने ओळखतो। तर या ठिकाणी जो आपला क्वेश्चन आहे तो पुन्हा एकदा पाहूया। खालीलपैकी कोणत्या पिकांना 12माही पिके म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये आपले ऑप्शन होते मोसंबी, डाळिंब, कापूस, केळी, सोयाबीन। तर या ठिकाणी जे पर्याय आहेत या ठिकाणी पहा, मोसंबी हे एक 12माही पीक आहे, त्याचप्रमाणे डाळिंब हे सुद्धा एक 12माही पीक आहे, कापूस जसे की आपण चर्चा केलीच आहे ते 6माही पीक आहे आणि जी काही सोयाबीन आहे ते 3माही पीक आहे आणि केळी हे एक पीक जे आहे ते 12माही पीक आहे। म्हणजे या ठिकाणी केवळ आपले 1, 2 आणि 4 ही जी शब्द आहेत, ही जी पिके आहेत ती आपली बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, केवळ 1, 2 आणि 4 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो प्रश्न आहे तो अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासंदर्भात आहे। या ठिकाणी प्रश्न असा येईल, 2023 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे किंवा कोणी पटकावला आहे। तर अशा प्रकारचा तो प्रश्न आहे, खाली तुम्ही पर्याय पाहू शकताय। तर या ठिकाणी पहा, अमेरिकेमध्ये हार्वर्ड नावाचे विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी प्राध्यापिका क्लॉडिया गोल्डविन यांना अर्थशास्त्रातील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे। तर त्यांनी जे कार्य केले आहे त्यांचे कार्य म्हणजे श्रम उद्योगातील जो काही लिंगभेद आहे त्या लिंगभेदाचे सुलभीकरण किंवा त्याच्या अभ्यासाचे सुलभीकरण या ठिकाणी त्यांनी केलं आहे। म्हणजे श्रम उद्योगामध्ये जो काही लिंगभेद केला जातो तो लिंगभेद कशा प्रकारे केला जातो, कोठकोठे केला जातो आणि त्याचे परिणाम काय याची सविस्तर अभ्यास या ठिकाणी क्लॉडिया गोल्डविन यांनी केला आहे आणि त्यासाठी त्यांना 2023 या सालचा नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे। त्या अमेरिका या देशाच्या रहिवासी आहेत आणि अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या त्या केवळ 3ऱ्या क्रमांकाच्या महिला आहेत। म्हणजे याच्या अगोदर केवळ 2च महिलांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे। त्यांचं जे कार्य आहे ते ऑलरेडी आपण या ठिकाणी डिस्कस केलेलंच आहे। आपला जो प्रश्न होता की 2023 या साली अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे, तर या ठिकाणी पर्याय ए होता फिलिप डिबविग, बी डगलस डायमंड, सी बेन बरकांडे आणि डी क्लॉडिया गोल्डविन। तर या ठिकाणी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, क्लॉडिया गोल्डविन। आणि सुरुवातीचे जे नाव आहेत ए, बी आणि सी या 3 व्यक्तींना संयुक्तपणे 2022 या सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढे इन डिटेल मध्ये जो काही नोबेल पुरस्कार आहे त्या नोबेल पुरस्काराविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्यावरही आयोग क्वेश्चन विचारू शकतं। तर नोबेल पुरस्काराचा जो काही इतिहास आहे, इतिहास जर पाहितला सर अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी नोबेल पुरस्कार किंवा नोबेल पुरस्काराची जी काही बक्षिसे आहेत ती बक्षिसे देण्यात येतात। नोबेल पुरस्कार नेमका कोणाला दिला जातो, तर या ठिकाणी पहा, मागील वर्षी ज्या कोणत्या व्यक्तींनी मानव जातीला सर्वात जास्त फायदा देईल अशा प्रकारचे जे काही कार्य केलं आहे त्या व्यक्तींना सर अल्फ्रेड नोबेल यांच्या संपत्तीमधून या ठिकाणी हे बक्षिसांचे वितरण केले जाते। आणि नोबेल पुरस्कार जी काही सुरुवात आहे ती 1901 या वर्षी करण्यात आलेली आहे। 1901 या साली नोबेल पुरस्कार सुरू झाला, हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे।
जो काही नोबेल पुरस्कार आहे त्या नोबेल पुरस्काराला अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरूनच नाव देण्यात आलेलं आहे। अल्फ्रेड नोबेल हे स्वीडन या देशाचे नागरिक असून त्यांनी महत्त्वपूर्ण असा डायनामाइटचा विकास केला होता आणि त्यामध्ये त्यांना भरघोस संपत्ती मिळाली आणि जो काही डायनामाइट आहे त्याचा विकास मानवजातीच्या विकासासाठी करता यावा आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये जे काही संशोधन होणार आहे त्या संशोधनाचा विकास ही मानवजातीच्या विकासासाठी करावा यासाठी या ठिकाणी अल्फ्रेड नोबेल यांनी सन 2001 मध्ये नोबेल पुरस्कार सुरू केला होता। जो नोबेल पुरस्कार आहे तो नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्यामध्ये एक आहे फिजिक्स ज्याला की आपण भौतिकशास्त्र असे म्हणतो, नंबर 2 आहे केमिस्ट्री ज्याला आपण रसायनशास्त्र असे म्हणतो, नंबर 3 वर आहे फिजिओलॉजी और मेडिसिन ज्याला की आपण औषध विज्ञान असे म्हणतो आणि शेवटी आहे लिटरेचर ज्याला की साहित्य आणि पीस आणि शांतता। अशा या एकूण 5 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी नोबेल पुरस्कार हा जाहीर केला जातो। जागतिक स्तरावर जो नोबेल पुरस्कार आहे तो खूपच प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो। पुढे जर थोडक्यात आपण चर्चा केली जो काही नोबेल पुरस्कार आहे त्या नोबेल पुरस्काराचे नेमके स्वरूप काय आहे तर या ठिकाणी पहा जे काही नोबेल विजेते आहेत त्यांना एक सुवर्ण पदक दिले जाते, त्याचबरोबर त्यांना डिप्लोमा आणि सुमारे 7.25 कोटी रुपये रोख रक्कम अशा प्रकारचे बक्षीस या ठिकाणी नोबेल प्राइज विजेत्या व्यक्तींना दिले जाते आणि जे काही वितरण आहे नोबेल प्राइजचे ते स्वीडनमध्ये 10 डिसेंबर म्हणजेच अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला या ठिकाणी 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचे वितरण ही केले जाते। पुढे एक न्यूज आहे जी थोडक्यात आपण पाहणार आहोत ती म्हणजे दिवाळीमध्ये रणधुमाळी अशा प्रकारची ती न्यूज आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्याच्या ज्या काही विधानसभा आहेत त्या विधानसभांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान घेण्याचे ठरवले आहे तशा प्रकारची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे। येणाऱ्या काळामध्ये राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्या ज्या निवडणुका आहेत त्या नोव्हेंबर एंड पर्यंत पूर्ण होतील तशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे। त्यानंतर जी पुढची न्यूज आहे ती हवामान बदलाविषयी आहे। न्यूज अशी आहे हवामान बदलामुळे उभयचर प्रजातीचे नष्ट होण्याच्या मार्गावर। तर या ठिकाणी जो काही हवामान बदल आहे ज्याला की आपण क्लायमेट चेंज असे म्हणतो त्या क्लायमेट चेंजमुळे खूप सारे प्रश्न आज मानवजाती आणि एकूणच जी का आपली जैवविविधता आहे ती फेस करताना दिसत आहे। अलीकडेच सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली, परिणामी जी काही जीवितहानी झाली आणि वित्तहानी झाली ती न गिनती करण्यापुरती आहे। मग अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या आता वारंवार घडत आहेत आणि त्यांची जी तीव्रता आहे ती अधिक या ठिकाणी झालेली आहे। या मागचं मुख्य कारण म्हणजे होणारा हवामान बदल, त्याचा फटका विविध वन्य प्रजातींनाही बसत आहे, ज्यामध्ये जे काही उभयचर प्रजाती आहेत त्याही यापासून अलिप्त राहिलेल्या नाहीयेत। उभयचर प्रजाती म्हणजे जी प्रजाती पाणी आणि जमीन या दोन्हीवर रहवास करू शकते किंवा या दोन्हीवरही ती राहू शकते त्या प्रजातींना आपण उभयचर प्रजाती असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल बेंडूक हा जो प्राणी आहे तो जमिनीवर राहू शकतो, त्याचबरोबर मगर पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी ते सहवास करू शकतात। तर अशा प्रकारे ज्या काही प्रजाती आहेत त्याही या ठिकाणी धोक्यामध्ये येत आहे। अशा प्रकारचा एक अहवाल या ठिकाणी नेचर जनरलने अलीकडेच पब्लिश केला आहे, त्या संबंधी ती न्यूज होती। तर मित्रांनो दिनांक 10 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते आपण या ठिकाणी केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब ही करायचं आहे। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।